आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावरती आणि छोट्या व्यवसायांवरती होऊ लागलाय। कोळशांच्या किमतीमध्ये देखील 4 ते 5 रुपयांनी वाढ झालेली असून मागणीमध्ये देखील 30% जास्त वाढ झाली आहे। हॉटेल, चहा, वडापाव, हॉटेल चालकांना सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे 30 रुपये किलो कोळसा सध्या 35 रुपये किलो दराने विकला जातोय। आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता धार्मिक स्थळांना देखील बसू लागलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे रायगडमधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरातील महाप्रसादामध्ये सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक राजकारणाचे पडसाद आता भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेत। गेल्या 15 दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेत झाडं कापण्यास सुरुवात केली आहे आणि याचा फटका आता पर्यावरणाला देखील बसतोय। आखाती देशांमधील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असतानाच कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं एक क्रांतिकारी पर्याय शोधलाय। व्यावसायिक गॅसला सक्षम पर्याय म्हणून त्यांनी इथेनॉलवरती चालणारा स्टोव्ह हा विकसित केलेला आहे। छत्रपती संभाजी